येताना तो इथे पण नेहमी जातो आणि पाणी भरपूर खोल आहे, एवढं पाणी त्यामुळे जातो. आणि ते आहे ना उतरायला पायऱ्या पण आहे बघा. मंडळी जाम भारी आहे का हे पाणी आहे ना, हे मंडल पाणी खूप खोल आहे. इथे जर पोहता येत असेल तरच जा, नाही तर जाऊ नका. आणि बघा इथे पण आहे ना, इथे. नमस्कार मंडळी, मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे. आणि मंडळी जातं तुम्हाला माहितीच आहे मासेमारी तर बंदच आहे, त्याच्यामुळे मासेमारीचे जास्त काही व्हिडिओ आपल्याला काढायला भेटत नाही. आणि मंडळी त्याच्यामुळे ना आज आपण आपल्या मुरुडमध्ये ना फिरण्याचे काही चांगल्या ठिकाण आहेत. आपण त्या एका स्पॉटला चाललो आहे, त्या ठिकाणचं नाव गारंबी डॅम. आणि मंडळी त्याच ठिकाणाला आपण चाललो आहे. आणि तेच ठिकाण कसं आहे ना, एवढं भारी सुंदर आहे ना ठिकाण ते, मी तुम्हाला ते दाखवून येत होता. आणि मंडळी आत्ता ना आपण काशीद बीचला पोहोचतोय. आणि काशीद बीचपासून आपला गारंबी डॅम ना इथून कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे. आता बघूया, जाऊया आपण, लेट झाला ऑलरेडी. आणि मंडळी आता आपण चिकणीला आलो आहे, कारण आपले 2 मित्र आहेत ना चिकणीवरनं येणार होते. आणि आपण गावातून सुपर्ण आपण आहे ना गावातून सुपर्ण आलो आहे. सुपर्ण आपला लहानपणीचाच मित्र आहे. आणि ते अल्पेश आहे ना, अल्पेशचा दादा आहे. ते तुम्हाला सर्वांना दाखवतो मी. आधी आम्ही तयारी करतो, कारण चिकन वगैरे सर्व घ्यायचं आहे. आणि मंडळी बघा, आपण चिकन बनवण्यासाठी ना आग पेटवण्यासाठी आपण लाकडं घेतलेत आता. आणि बाकी आपण सगळं गाडीमध्ये ठेवून दिलं मटेरियल, आपला मसाला वगैरे त्या डायरेक्ट आपण स्पॉटलाच दाखवू. गाडी झाली काय, आता निघतो आम्ही. चला दाखवतो पुढे काय होतं ते. आणि मंडळी आपण आता मुरुडच्या मागे आहोत. आणि बघा समोर तुम्हाला जी भिंत दिसेल ना, ही नवाब पॅलेस या राजवाडा आहे. बघा दिसत असेल थोडाफार तुम्हाला, पण इथे जाण्यासाठी बंदी आहे. बघा इथे त्याचं गेट आहे. हे बघा इथे त्याचं गेट आहे. इथे आहे ना आता मुरुडच्या एंट्रीचं चेकपोस्ट येईल. या चेकपोस्टपासून आहे ना आपल्याला पुढे लेफ्टला जायचं आहे. सरळ गेलो तर आपण मुरुड शहरात जाऊ, पण आता आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. बघा हा चेकपोस्ट आहे. लेफ्ट घेतला जो आपल्याला मगाशी घ्यायचा होता चेकपोस्ट जवळून. आणि इथून सरळ एकदम जायचं आहे चेकपोस्ट आला ना दुसरा खारंबोलीचा, की तुम्हाला दाखवतो मी तिथून कुठे जायचं आहे ते. तर मंडळी आता आहे ना एक चेकपोस्ट येईल, म्हणजे बघा आता एक फाटा येईल. ती ST आहे ना उजव्या बाजूला गेली. आपल्याला उजव्या बाजूला नाही जायचं, कारण तो खारंबोली डॅम साईडला रस्ता जातो. आपल्याला ना सरळ जायचं आहे. सरळ म्हणजे इथून रोहा मार्गे एक रस्ता जातो. हे बघा तुम्हाला तर एक बोर्ड दिसेल रोहा वगैरे. हे बघा रोहा, केळघर, शिगरे. तर आपल्याला या मार्गे जायचं आहे, शिगरे मार्गे. आणि इथून फक्त 15 मिनिटावर आहे आपला डॅम. तर मंडळी हा रस्ता बघा किती छोटा आहे. एकच गाडी जमतेम पास होते. समोरून टेम्पो येत होता, पण त्यांनी थोडी मागे घेतली, कारण आम्हाला गाडी घुसवायला जागा होता. असं या रोडला जागा खूप कमी आहे, त्याच्यामुळे जरा सांभाळूनच यायला लागते. आणि इथून ST पण येते मंडळी. मंडळी आपण आहे ना फायनली स्पॉटला पोचलो. आणि गाडी लावायला जागा आहे. आणि आपण ह्या साईडने आलो. हा मुरुड साईडने येणारा हा रस्ता आहे. आणि हा रस्ता आहे ना, हा बघा इथून जो रस्ता आहे ना, हा रोहा साईडने येतो. पण इकडून कसं आहे तर मला माहीत नाही. आता आम्ही नेहमी इथून येतो. तर मुरुड साईडने तुम्ही आलात ना, तर लेफ्ट साईडला बघा, हे थोडं लक्षात ठेवा. आणि आपल्या डॅमला जायचं रस्ता ना इथून खाली बघा, आपल्या डॅमला जायचं रस्ता इथून खाली. मेन म्हणजे तुम्ही इथून आलात ना, ते हा फक्त स्पॉट फक्त लक्षात ठेवा, तरच तुम्हाला समजेल गारंबी डॅमचा लोकेशन. लाकडं, केल्याची पानं बिनं आणि आपला सगळा टोपात ठेवलेलं सामान आहे. आता घेऊन आपण निघूया सगळं. आणि आपल्यासोबत वैभव दादा आहे. मग अशी सांगायचं राहिलं, आपल्यासोबत वैभव दादा आहे. आणि आपला मित्र अल्पेश आहे. आणि सुकर्णाला तुम्ही ओळखतातच. हा बघा आता आम्ही इथून खाली जातो आहे. हा बघा मेन म्हणजे इथून या झाडाच्या मागून खाली जायला रस्ता आहे. बघा, आणि हे ठिकाण तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा
बघा खाली याचा रोड रस्ता आहे आणि हा एकदम हे बघा ह्या रोडने उतरायचा आणि इथून खाली चालत जायचं. हा बघा बघा एकदम भारी वाटते चालायला पण थंड थंड सगळा. आणि हा तुम्हाला सांगायला विसरलो मेन म्हणजे आहे ना हे जास्त काय नाही 5 मिनटात चालायचं आहे जास्तीत जास्त. आणि मस्त रस्ता आहे बघा. वडाचं झाड आहे हा पण लक्षात ठेवा बघा. आता इथून आपण उतरून जातोय खाली. हा बघा आणि इथे लगेच आता 2 मिनटावर आपला डॅम येतो गारंबी डॅम. आणि हा बघा डॅम. हा बघा पाणी बघा कसलं क्लीन आहे. हा बघा हा बघा कसला भारी आहे बघा. तर वैभव दादा पहिल्यांदा आलास ना? फर्स्ट टाइम. कसं वाटलं लोकेशन? मच्छर सावली पण जाम भारी वाटते लोकेशन. हे बघा मंडळी कसलं भारी आहे बघा. आणि आपल्या मुरुडमध्ये हे बघा आम्ही ते दरवर्षी येतोय बघा. पाणी बघा किती क्लीन आहे. अल्पेश काय काय वाटतं लोकेशन कसं आहे? एकदम छान लोकेशन आहे. पाणी सर्वात मेन तर पाणी खूप क्लिअर आहे इथे. पाणी बघूनच मला खूप मजा आली. उडी मारायची आहे आपल्याला. हे बघा म्हणजे समोर धबधबा पण आहे. हे बघा आणि मंडळी आपण मी तर नेहमी त्या साईडला येतो या साईडला म्हणजे अलग करतो. यासाठी एवढा भारी धबधबा आहे आपण तुम्ही बघा इथं जबरदस्त. आणि इथं थोडंसं जाम भारी आहे मध्ये. तुम्ही ना एकदा इथे मीडिया डॅमला याच सर्वजण. अरे माकडाला माकड इथे माकडांची भीती आहे. मी आधीच सांगत होतो इथे माकडं भरपूर आहे. जर आपलं सामान असेल ना ते तपासून ठेवा कारण माकडं उचलून देण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही इथं पोहायला येत असाल ना मंडळी तर पायात चप्पल 100% घाला कारण इथे पाण्यामध्ये ना काचा भरपूर आहेत. वॉटर फोडतात ना त्यामुळे काचा भरपूर आहे. कांदे कापतोय हे बघा. कांदे कापतोय कारण मी चिकन करणार आहोत. आणि सुपर न बोलतोय आग कशी पेटवायची कारण आग पेटत नाही. तो मोठा लफडा आहे आता. सगळ्यात मोठं काय सगळ्यात मोठा सीन आगीच आहे काय. आज नाही पेटली तर आम्ही तसंच चिकन घेऊन रिटर्न घरी राहू. हो पण आणि- पाण्यात उडी मारल्याशिवाय जाणार नाही. हा यस. निसर्गाचे डॉन अंकित भाई. आपण पाणी बघा किती क्लीन आहे तुम्हाला दिसत आहे बघा. फार दगड वगैरे दिसतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय माहिती का हे पाणी आहे ना हे मंडल पाणी खूप खोल आहे. इथे जर पोहता येत असेल तरच जा नाही तर जाऊ नका. आणि बघा इथे पण आहे ना इथे कमीत कमी आहे ना आम्ही जाणार होतो तेव्हा तुम्हाला दाखवून इथे कमीत कमी एवढं छाती एवढं पाणी आहे. इथे पोहण्यासाठी जाम भारी आहे. पण मी मगाशी बोललो काचा भरपूर आहे बघा. इथे ना काचा भरपूर आहे बघा. त्याच्यात तुम्हाला काही सांगतोय. आणि मंडळी माकड लोकांनी पूर्ण फिल्डिंग सेट केलेली आपली पावाची पिशवीत नेलेली. दोन पाव नेले त्यांनी फक्त. सगळीकडे आहेत माकडे बघ. हे बघ इथे आहे काय काय हे छोटा पिल्लू आहे बघा तिकडे. हा बघा हा बघा. आणि आपला वैभव दादा ना वैभव दादा आपलं चिकन बनवतोय. फक्त पावसाने उपकार करू दे. एवढ्या मेहनतीने आग पेटवली आहे. कारण आम्ही झाला पाहिजे. कारण आम्ही त्याचा खूप रस्ता होईल. कारण आम्ही एवढं तयारी झालो छत्री पण विसरून आलो काय. मंडळी आता आपलं चिकन टाकतात. आपले बघा आपली जाम परिस्थिती जाम खराब आहे. हे बघा मित्रांनो परिस्थिती एवढी गंभीर होती की सातळ वाट्या सगळे विसरून आलो. पण जंगलात आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपला हा चिकन चालला आहे नॅचरली सायंटिफिक पद्धतीने गेला. हे बघा मंडळीत आपलं चिकन टाकून घेतलं मस्त. त्यानंतर आपण प्लेटीसाठी वापरू. हे फुकट घालवायचं नाही. तर आपल्याकडे काय कारण हे काय करते सुकर ना तो कशासाठी करते काठी. हे आपण काठीला धार तुमच्या मिक्सरमध्ये आहे तिथे
आम्ही ती पळी विसरलोय ना, त्याच्यासाठी तो सुकरणाचा काठीची पळी बनवणार आहे, घासून घासून साफ करते म्हणजे तो. उड्या मारतो खाली. हां इथून नाही. हे बघा मंडळी, हे बघा. आणि मंडळी आता मी जातोय पोहायला. चिकन तिथे शिजते. चिकन शिजव नाही तर नाही शिजव, शिजल्यावर खायला जाईल. आता इथे मी पोहायला आलोय. थांबा, दाखवतो तुम्हाला. आणि या साईडला धबधबा आहे बघा. हे धबधबा वगैरे खाली आहे. आणि ते ना उतरायला पायऱ्या पण आहेत बघा. भारी वाटते बघा. आणि मंडळी आता खाली भिजलो तुम्ही बघितलात. आता इथे ना मी उडी मारणार आहे, पण तुम्हाला आधीच सांगतो हे पाणी आहे ना खूप खोल आहे. तर तुम्हाला पोहता येत असेल तरच उडी मारा. आणि आता पोहायला जाम भारी वाटतं. जाम बघायचं मला तर तुम्ही पण एकदा जास्त बघा कसला भारी पाणी आहे. ते पण नेहमी जातो आणि पाणी भरपूर खोल आहे. एवढं पाणी आम्ही जातो. आणि ते काचा भरपूर आहेत म्हणजे चप्पल घालाच तू. पाणी बघितलं मंडळी हा बघा इथे तो खाली शांततेचा भाग आहे. आणि हा बघा इथे छान तो धबधबा आहे. आता आपण ह्याच्यावर चालू बाबा. मंडळी आपलं चिकन शिजलाय मस्त. दादा खातोय, आपण मग खाऊन बघू. झालं खाली झालं. तर मंडळी आता आपण चिकन खाऊन घेतोय. आपला टाइम खूप कमी आहे. नंतर डायरेक्ट आपण पोहायला जाऊ. सुकरना गेला इथून तिथपर्यंत पोहत मस्तपैकी. ना आपला मोबाईल पाण्यात चालतो, पण टाकू का नको भीती वाटते मोबाईल. कारण आता पण फक्त एकदाच मोबाईल आपण पाण्यात टाकलाय. काय भारी वाटते. बाप रे बाप. पाणी बघ किती मंडळी बघा. गळ्यावडं पाणी गेलं बघा. हे गळ्यावडं आता होईल. चप्पल पोहायलाच जमत नाही. चप्पल नाही जाऊ पोहायला. इथे भाऊ पोहतोय. सुकरना आलं सुकरना पाहू. पाणी बघ कसला क्लीन आहे. मंडळात मी पण तिथे उडी मारतोय. किती वाजता कमी 7 वाजता असेल. हो हो कमी 7 वाजता मंडळी. बाबा टाकायचं नको जाऊ.
हे खाली दे. पाय पकड पाय. पाय पकड मला. मंडळीने अडकलो पायात चप्पल होते चप्पल मी पायाला गमत होता काम अडकले ए पायटेक पाणी बघ किती खोल आहे ते गल्या एवढं पाणी. तर मंडळी आपल्या मुरुडमध्ये फिरण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहेत. त्यातीलच हा एक गारंबी डॅम आहे. आम्ही इथे दरवर्षी येतो आणि आता पण आम्हाला खूप मजा आली. कारण काय झालं जास्त लोक नव्हती. आता गणपतीला वगैरे येतो ना तर इथे भरपूर लोक असतात त्याच्यामुळे नीट मजा करायला भेटत नाही. आणि आता आम्ही किती 4 जणच होतो आणि अजून एक ग्रुप आलेला पण ते निघून गेले आणि आम्ही भरपूर मजा केली. आणि जर मंडळी तुम्हाला गारंबी डॅमला यायचं असेल तर स्वतःची काळजी नक्की घ्या कारण त्यांना पाणी पण भरपूर आहे खोल आहे आणि ते काचा पण भरपूर आहे. तुम्ही मागापासून सांगतो. आणि मंडळी तसंच आपली आता व्हिडिओ आजची आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. ते पण टाटा बाय बाय.